जाणार आहे. आणि ज्यांना प्रश्नांची उत्तरे येत आहे त्यांनी आपला हँड रेस करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे मुलांना? चला तर मग माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की मुलांनो, सुट्टीमध्ये जेव्हा तुम्ही गावी जातात, आजीच्या गावी जातात, काकीच्याच गावी जातो किंवा मामांच्या गावी जातात, तर तिथे गेल्यानंतर तिथलं वातावरण तुम्हाला कसं दिसतं? म्हणजे जसं इथं मुंबईमध्ये आपल्या मेट्रो ट्रेन दिसते, लोकल ट्रेन ही दिसते, मोठमोठे मॉल दिसतात, एअरपोर्ट दिसतो, तर गावामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी दिसतात का तुम्हाला? कुणीतरी सांगा बरं. गावामध्ये मेट्रो ट्रेन, लोकल ट्रेन, एअरपोर्ट हे सगळ्या वस्तू दिसतात तुम्हाला? कोण सांगणार? कोण आहे? तहजीब मिर्झा? तहजीब मिर्झा, हा सांग बेटा बरं तू. तहजीब, आवाज नाही आला मला तुझा. गावामध्ये तुम्हाला मेट्रो ट्रेन दिसते का? नाही ना. गावामध्ये या सगळ्या गोष्टी दिसत नाही आणि हे सगळ्या गोष्टी शहरामध्ये दिसतात. गावामध्ये अजिबात दिसत नाही. मग गावामध्ये काय दिसतं? गावामध्ये ना हिरवी हिरवी शेत दिसतात आणि कच्ची पक्के घरे दिसतात. दिसतात की नाही? वेगवेगळे पक्षी दिसतात आणि पक्ष्यांबरोबर प्राणीही दिसतात. पक्ष्यांची आवाज गोड आणि मधुर असते आणि प्राणी पण इकडे तिकडे हिंडत असतात आणि तिथे नदी असते, तिकडे तिकडे आहे की नाही? तर मुलांनो, त्याच गावामधल्या एका प्राणीविषयी आपण माहिती घेणार आहोत. हे प्राणी ना पाळीव प्राणी आहे. मुलांनो, पाळीव प्राणी म्हणजेच पालतू जानवर. पाळीव प्राणी म्हणजे पालतू जानवर. तुम्हाला माहित आहे पाळीव प्राणी कौन कौन से आहे? पालतू जानवर कौन कौन से पता है आप लोग को? जरा कोई बता सकता है मुझे? कौन कौन है पालतू जानवर? बताइए प्लीज. रेज हैंड किया है. हाँ बोलिए बेटा, जिसने हाथ ऊपर किया है वो अपने मोबाइल से अनम्यूट करेंगे और बोलेंगे. बोलिए बेटा, वेरी गुड. हाँ, कौन कौन से पालतू जानवर नजर आते हैं आपको? बिल्ली, व्हेरी गुड, खूप छान. आणि गाय, बिल्ली, गाय, अरे वाह, डॉग. आणखीन कोणकोणते प्राणी दिसतात? बिल्ली दिसते. बिल्लीला मराठीमध्ये ना मांजर बोलतात. ठीक आहे. आणि डॉगला मराठीमध्ये कुत्रा बोलतात आणि गायला गायच बोलतात. हा, बरं का मुलांनो? हा, कुणीतरी मला फोटो पाठवलेली आहे. तोता. बेटा मी प्राणी विचारली आहे. हा, तुमचं उत्तर बरोबर आहे, पण मी ना प्राणी विचारले. पक्षी आणि प्राण्यांमध्ये फरक असतो. पक्षी म्हणजे आकाशात उडणारे आणि प्राणी म्हणजे जे चार पायी असतात, जे चालतात, जे आपली कामे करतात, शेतातली वगैरे आपली मदत करतात, त्यांना प्राणी बोलतात. जानवर किंवा जानदार भी हम उन्हें कहते हैं. तर मुलांनो, एका मुलानं सांगितलं की आपल्याला बकरी, भैंस, हा, मुर्गी,
हम्म. मुर्गा. अच्छा, मुर्गा. खूप छान, खूप छान. आता म्यूट करा, म्यूट करा. मुलांनो, तुम्ही अगदी बरोबर उत्तरे दिलेली आहे की मांजर, कुत्रा, गाय, शेळी, बकरीला मराठीमध्ये शेळी म्हणतात. तर मुलांनो, या पाळीव प्राण्यांपैकी आज आपण गाय या पाळीव प्राणीविषयी माहिती घेणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे मी आहे गाय. आपल्या पाठाचं नाव काय आहे? मी आहे गाय. गाय. पाठ क्रमांक 5 मराठी विषयाचा. या पाठामध्ये ना मुलांनो एक गोष्ट आहे. या पाठामध्ये जी गाय आहे ना ती तुमच्याशी बोलत आहे, काहीतरी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही ऐकायला तयार आहात की ती गाय तुम्हाला काय बोलत आहे? येस. ठीक आहे, चला तर मग मुलांनो, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. त्यामध्ये गाय आपल्याशी काय काय बोलत आहे ते आपण बघूया. काझीम, ठीक है, मैं मराठी में बात कर रही हूँ. टीचर की स्मार्ट टीवी पे पढ़ाते हैं. मुलांना, तुम्ही मला ओळखता का? मी आहे गाय. तुम्हाला दूध देते. दूध देऊन शक्ती मिळते. अब्बा, दुधाची मला लो ये. आहे दही. दहीपासून श्रीखंड बनते. तुम्हाला आवडतं का? आवडतं. दहीपासून काठी बनते. काठीपासून लोणी. लोणीपासून पनीर मिळतं. तूप भातावर, चपातीवर किती छान लागतं खायला. कोणाकोणाला आवडतं? आपण पनीरपासून बनवलेली भाजी खातो. हे पनीर दुधापासून बनवतात. चीज, लोणी पावडर खातात. सँडविचवर चीज किसून टाकतात. ते चीज लोणी दुधापासूनच बनवतात. मुलांनो, दुधापासून बनवलेले सगळे पदार्थ सकस असतात. शक्ती देणारे असतात. कारण दूध हे आरोग्यदायी आहे. मुलांनो, आता तुम्ही सांगा बरं, दुधापासून आणखी काय काय बनवतात? तुम्ही मला नक्कीच कळवा. धन्यवाद मुलांनो. मुलांनो, बघितला तुम्ही व्हिडिओ? मुलांनो, व्हिडिओ बघितला तुम्ही? कुणी सांगा मला. आवाज आला तुम्हाला? का पुन्हा एकदा शेअर करू मी? अब्बा, हाँ को मराठी में क्या बोलते? हाँ को मराठी में क्या बोलते? हाँ ही बोलते. अच्छा, ठीक आहे. ओके, मला आवाज आलेला आहे की तुम्हाला व्हिडिओचा आवाज पण आलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ दिसला पण आहे. मुलांनो, आता या व्हिडिओ मध्ये ना गाय आपल्याशी काय बोलत होती की मी आहे गाय, मी तुम्हाला दूध देते. हे बघा दूध.
तुम्ही पितात ना दूध रोज सकाळी किंवा संध्याकाळी? हे दूध पिल्याने शक्ती मिळते. तुम्ही पिता ना? कुणी पॅकेटचं पित असेल आणि कुणी डेअरी मधला. हे दूध खूप शक्तिदायक असतं. हे दूध कुठून मिळतं आपल्याला? तर हे दूध आपल्याला गाय देते. हे दूध आहे. गायपासून दूध भेटतं. आणि दुधापासून काय बनवतात? तर मुलांनो, दुधापासून ना मिठाई बनवतात. गोड गोड मिठाई तुम्हा सर्वांनाच आवडत असेल. खातात ना मिठाई तुम्ही? आपल्या बाबांना सांगतात की मला हे मिठाई पाहिजे, ते पेढे पाहिजे. तर ही जी मिठाई असते ना मुलांनो, ही मिठाई दुधापासूनच तयार केली जाते. आणखीन काय बनतं बरं दुधामुळे? व्हिडिओ मध्ये आपण पाहिलंच आहे. तर दुधापासून आपल्याला मलाई भेटते मुलांनो. मलईला मराठीमध्ये साय ही बोलतात. साय. हे बघा मलाई मी तुमच्यासाठी खास आणली आहे. ही जी मलाई आहे ना ती खूप चवदार असते हा. आणि हे मलाई तुम्ही खात जा. याने पण खूप फायदे मिळतात. आता दुधापासून आपल्याला साय भेटली म्हणजेच मलाई भेटली. दुधापासून मिठाई पण तयार झाली. आता बघूया दुधापासून आणखीन काय काय भेटतं. तर दुधापासून आपल्याला ना मुलांनो दही भेटतं बरं का. हे बघा दही. हे दही आहे ना, आपण चपाती बरोबर हा दही खातो किंवा याचं आपण काहीतरी रायता करतो, काहीतरी बनवून खातो. हो का नाही? साखर टाकून खातो आपण याला. हे दही पण खूप चविष्ट असतं आणि उन्हाळ्यामध्ये खाल्ल्याने तर खूपच चांगलं आहे. तर दुधापासून आपल्याला साय प्राप्त झाली. साय म्हणजे मलाई. आणि दुधापासून मिठाई तयार झाली. त्याचबरोबर दुधापासून दहीही मिळाले. आता आणखीन काय बोलले होते व्हिडिओ मध्ये मी? आणखीन काय भेटतं? अरे दही पासून काहीतरी वेगळं पदार्थ पण बनतं माहितीये का तुम्हाला? दही पासून ना छाछ पण बनते. छाछ. छाछ माहितीये ना? त्याला मराठीमध्ये ताक बोलतात. ताक. जे छाछ असते ना त्याला मराठीमध्ये ताक बोलतात. ती ताक ना दही पासून तयार होते. ती थोडीशी आंबट आंबट असते पण खूप चांगली लागते. थंडगार प्यायला तर आणखीन चांगली लागते. आता झाली ताक. यानंतर दही पासून किंवा दुधापासून आणखीन कोणत्या गोष्टी बनवतात बरं? तर मुलांनो यापासून आपल्याला तूप ही भेटतं. हे बघा तूप तुमच्यासाठी खास आणलंय मी. या तुपाला तूप यानी घी. तूप म्हणजे घी. असली घी असतो ना आपल्या जवळ. दुधापासूनच तयार करतात. मलाई जमा करतात आणि त्या मलाईचं तूप काढतात. हे तूप ना भाताबरोबर, भात म्हणजे चावल आणि चपाती बरोबर खायला किती चांगलं लागतं. आणि गोड पदार्थामध्ये आपण तुपाचा वापर करतो. मुलांनो तुम्हाला माहितच असेल रमजान ईद जे सण आहे आपला त्यामध्ये पण आपण जे शिरकुर्मा करतो त्यामध्ये पण आपण घीचा वापर करतो म्हणजेच तुपाचा वापर करतो. समजलं मुलांना तुम्हाला? आता आणखीन एक वस्तू आहे जी दुधापासून तयार होते. तर ती आहे पनीर. तुम्हाला आवडतं का पनीर खायला मुलांनो? तुम्ही खाल्ली आहे पनीरची भाजी? पालक पनीर, काजू पनीर खाल्लं आहे ना? तुमची मम्मी
चांगल्या चांगल्या प्रकारच्या भाज्या करत असेल पनीरची. हे पनीर कुठून बनतं? तर मुलांनो, हे जे पनीर आहे ना, हे पनीर पण दुधापासूनच तयार केलं जातं. खूप पौष्टिक आहे हा पण. आता आणखीन काय बरं? आणखीन काय? हा, तर व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की जे सँडविच आहे, आपण टोस्ट सँडविच खातो हे का नाही, बाहेर खातो आणि मी घरी पण करते. तर सँडविच मध्ये एक लावलं जातो, काहीतरी लेअर लावली जाते, चिकनीसी लेअर असते. ती लेअर कशाची असते माहितीये का तुम्हाला? हा, हे काय आहे? दिसतंय तुम्हाला? चीज. काय आहे? चीज. व्हेरी गुड सोबिया, व्हेरी गुड. सोबियाने लिहून दाखवलेलं आहे इथं की ते चीज आहे म्हणून. किती चांगलं लागतं ना. आपण दुकानदाराला म्हणतो की भैया थोडा और चीज देना. मराठीमध्ये याला चीजच बोलतात. ठीक आहे, याला मराठीमध्ये चीजच बोलतात. तर हा चीज सँडविचला लावून खातो आपण. खातो का नाही तुम्ही? वापर करतात ना घरी? तर हा झाला चीज. तर बघितलं मुलांना तुम्ही की दुधापासून केवढ्या वस्तू तयार केल्या जातात. आणि हा दूध आपल्याला कोण देते? गाय देते. हो का नाही? गाय. तर किती चांगली गाय आहे आपली. समजलं मुलांना तुम्हाला? हॅलो, आवाज येतोय? हो. ओके, व्हेरी गुड. आता मुलांनो, जर तुम्हाला हा पाठ समजला असेल तर याविषयी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही मला याची उत्तरे द्यायची आहे. ठीक आहे? प्रश्न तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येणार आहे. ठीक आहे? चला तर मग मी तुम्हाला दाखवते. मुलांनो, दुधापासून तयार होणारे पदार्थ तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आहे. बघा बरं, दुधापासून कोणकोणते पदार्थ बनतात? दुधापासून अगोदर तर कोण सांगणार काय बनतं? ओके, ज्यांनी हात रेस केला आहे, हँड रेस केलेल्या मुलांनी माईक अनम्यूट करायचं आहे आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. दही, ताक, व्हेरी खूप लस्सी, छान. नाही, लोणी, एकच. घी, पनीर, चीज. अरे वा, खूप छान. अगदी बरोबर. खूप छान उत्तर दिलं. काय नाव बेटा तुझं? आपका नाम क्या है बेटा? ठीक आहे, राहू दे. या मुलाने खूप चांगल्या प्रकारे आपल्याला उत्तर दिलेलं आहे बरं का, की दुधापासून तयार होणारे जे पदार्थ आहे त्यांची इथे नावे लिहिलेली आहे. आणि मी प्रत्यक्ष स्वरूपात तुम्हाला त्या वस्तू दाखवलेल्या आहेत. आणि याहून अधिक वस्तू तुमच्या घरी असतील. पहिली जी आहे ती आहे दही. दुसरी जी आहे ती आहे ताक. व्हेरी गुड, खूप चांगलं वाचतायत तुम्ही लोक. तिसरी जी आहे वस्तू म्हणजे बेटा चीज. चीज, कोई भी अशिया. तिसरी जी वस्तू आहे ती आहे लस्सी. चौथी जी वस्तू आहे ती आहे लोणी. मुलांनो,
लोणी कशाला म्हणतात मी तुम्हाला सांगते. जेव्हा आपण मलईपासून घी बनवतात ना, तर तेव्हा त्या मलईचा आपण मस्का काढतो. छास वेगळी करतो आणि मस्का वेगळा काढतो. जो मस्का असतो ना, ज्याला आपण उर्दू मध्ये मस्का म्हणतो, त्याला मराठीमध्ये लोणी बोलतात. काय बोलतात? लोणी. हे बाणाचं न आहे बेटा, याला लोणी बोलायचं. ठीक आहे. आणि त्या लोणीला गरम केलं की त्यामधून घी आपल्याला प्राप्त होतो. लोणी, त्यानंतर घी, त्यानंतर पनीर. पनीर, पनीरचे पीस पाहिले तुम्ही आत्ताच. पांढऱ्या रंगाचं असतं. आणि शेवटी लिहिलेलं आहे चीज. चीज पण तुम्ही बघितला. हा तर तुमचा सगळ्यात आवडती वस्तू आहे, हो की नाही? अच्छा, तर मुलांनो, मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारणार आहे. आता प्रश्नांची उत्तरांसाठी तुम्ही तयार राहा बरं का. बघा, आता तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न येत आहे. सगळ्यात वरती लिहिलेलं आहे मुलांनो, खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. आणि पहिला प्रश्न असा आहे की दुधापासून काय काय बनवता येते? दुधापासून काय काय बनवता येते? तर याचं उत्तर कोण देणार मला? दुधापासून दही, ताक, लोणी, तूप बनवता येते. एक्सिलेंट, खूप छान, खूप छान उत्तर दिलं बेटा. आणि अगदी अचूक उत्तर होतं तुझा. शब्बास. हा, आता दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे मुलांनो की दुधाच्या सध्याचा भाव काय आहे? कोणाला माहित आहे का दुधाचा भाव काय आहे? तर नाही, अगोदर प्रश्न जे आहे ना ते लक्षपूर्वक ऐका. माझा प्रश्न असा आहे की दुधाचा सध्याचा भाव 50 रुपये लिटर आहे. अरे वा, खूप छान, शब्बास. दुधाचा सध्याचा भाव, एका मुलाने 30 रुपये बोलला आणि एक मुलगा 50 रुपये बोलला. चालेल, तुमचा उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. मुलांनो, तुम्हाला हा पाठ समजला का? कोणाला काही प्रश्न विचारायचे आहे का? नाही. नक्की ना? कुणाला काहीच प्रश्न विचारायचे नाही ना? आता मी तुमच्यासाठी मी एक गृहकार्य देते. गृहकार्य म्हणजे होमवर्क. मराठीत गृहकार्य बोलतात आणि इंग्रजीमध्ये होमवर्क आणि उर्दू मध्ये घरकाम बोलतात आपण. गृहकार्य आणि हा तुमचा होमवर्क आहे आजचा. दुधापासून कोणकोणते पदार्थ तुमच्या घरी बनवतात? त्या पदार्थांची नावे आपल्या वहीत लिहायची आहे. पुन्हा एकदा प्रश्न वाचते मी की दुधापासून कोणकोणते पदार्थ तुमच्या घरी बनवतात? त्या पदार्थांची नावे आपल्या वहीत लिहा. मी जे वस्तू सांगितले तेही तुम्ही लिहू शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त यानी उससे भी ज्यादा अगर आपके इल्म में हो कि कौन कौन सी चीजें दूध से आप बना सकते हैं, आपकी मम्मी से, आपके बहन भाई से पूछकर आप उन अशिया की
एक लिस्ट तैयार करें कि दूध से हम और कौन कौन सी चीजें बना सकते हैं। तो बच्चों, मुझे उम्मीद है कि आज का ये लेसन आपको समझ में आ गया होगा। यही उम्मीद के साथ कि आप लोग घर में रहें और सुरक्षित रहें। ठीक है, अल्लाह हाफिज बच्चों।